मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत मधला अध्याय 11। आतापर्यंत आपण 10 अध्याय ऐकले। बऱ्याच काही तुमच्या गावांच्या कमेंट्स आल्या, तर अशाच कमेंट्स करत राहा। श्री स्वामी समर्थ तरी कमेंट्समध्ये करा, माझा आत्मविश्वास वाढवा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। तर आपण आता अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे। तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात यतरूपी श्री दत्त वास्तव्य सांप्रत करताती। तेथे आपला मनोदय सिद्धीत जाईल निसंशय, फिटेल सर्व ही देही श्री सद्गुरु कृपेने परी मुरगोडीचे विप्र बाळप्प्यासी सांगत। गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातेरी, तेथे आपण जाऊन बैसावे व अनुष्ठाने श्री गुरु स्वप्नी येऊन सांगती तैसे करावे। मानवला तैसे विचार निघाले तेथून सत्वर जवळी, केले गाणगापूर परम पावन स्थान ते। कामना धरुनी चित्ती सेवे करी सेवा करती, जेथे वाये भीमरती स्नान करती भक्तजन। पुत्र कामना धरून चित्ती आराधती, न्यूसिंह सरस्वती दरिद्री धन इच्छित रोगी जन आरोग्य। कोणी घालती प्रदक्षिणा, कोणी ब्राह्मण भोजना, कोणी करती गंगा स्नान नमस्कार घालती, कोणी तेथील सर्व सेवे करी नित्य नियमे 2 प्रहरी। मागून या मधुकरी निर्वाह करती आपुला, बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले। नुसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावी वंदिले, प्रांतकाळी उठून संगमावरी स्नान करून जप ध्यान आटपून मागती येती। गावात सेवे कर्याबरोबरी मागून या मधुकरी, भोजनोत्तर संगमावरी परोतनी येती ते। माध्याह्य स्नान करून पुन्हा बैसती, जप ध्यानी आस्था जाता वासर मने सध्या स्नान करावे। करुणी या संध्यावदन जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतोन ग्राम माझी येती ते। बाळप्पा ते गृहस्त्रमी संतती संपत्ती सर्व सदनी, परान्न ठावे नसावे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती। सद्गुरु प्राप्ती करिता सोडूनी गृह सुतकांता, शीतोषणाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती। पंचपक्वाने सेविती करी येथे मागती, मधु करी मिळती कोरड्या भाकरी। उदार पूर्ती न होय शीतोषणाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास परितयाचे मानस। गदा उदास नोहेची अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी। त्याहून देखून ऐसे परी बाळप्पाशी बोलती, तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी। जे जे पडेल तुम्हास कमी तेते आम्ही पूर्वजी। बाळप्प्याशी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरून जेवले परिसंकोच मानस जाणे सोडले त्याचे करी। मागुनी या मधुकरी जाऊनी संगमावरी, झोळी उदकी बुडवावी आणुनी या बाहरी। बसून तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी, ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस। सर्व शरीर झाले कृश निषदिनी चिंता चितास, सद्गुरु प्राप्तीचे लागली घरदार सोडिले वनिता। पुत्राम त्यागील अति कष्ट सोशिले, सद्गुरु कृपा नोहेची हीन। आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण पावे, सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसतीचे ऐसे विचार निषदिनी येती बाळप्प्याच्या मनी। तथापि कष्ट सोसून नित्य नेम चालविला 1 मास होता निश्चित। स्वप्नी 3 यतिमूर्त येऊन या दर्शन देती, बाळप्पा चित्ती सुखावे। 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन आज्ञापी। अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नादते, तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे। पाहून या ऐसे स्वप्न मनी पावले समाधान, म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की। अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत तोम तयासे एक पत्र शयेखाली सापडले, त्यात लिहिली 1 ओळी करून ये उतावळी। ऐसी पाहून त्यावेळी विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान परी तेन झाले पूर्ण। आणखीही काही दिनक्रम आपला चालवावा। मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी, वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावे। परत आले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलता खालून वृश्चिक एक निघाला तयासी। त्यांनी न मारले नित्यकर्म आटोपले, ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे। त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वाने मिळाले घरोघरी, बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला। अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकून तयासी मार्गावरी झाले चरण चाली चालून। अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊन नगरी रम्य देखिले, जेथे नुसिंह सरस्वती येती रूप वास करती। तेथे सर्व सौख्य नादती आनंद भरला सर्वत्र। तया नगरीच्या नारी कामधंता करिता घरी, गीत गाऊन परोपकारी स्वामी महिमा वर्णिते। दूर देशाचे ब्राह्मण वेश्यदायक इतर वर्ण, स्वामी महिमा ऐकून दर्शनाथे धावती दयाच्या। जाहली गर्दी यात्रा उत्तरे घरोघरी, नामघोषे ते नगरी रात्रंदिने गजबजे। राजे आणि पंडित शास्त्र वेदाती येत, तैसा भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे। कान फाटे नादपंथी
नाम घोषेते नगरी रात्रंदिन गजबजे राजे आणि पंडित शस्त्र वेदांती येत तैसा भिक्षु गृहस्थ स्वामी दर्शना कारणे कानपाटे नादपती संन्यासी फकीर जती रामदासी अगोरपंथी दर्शना येती स्वामीच्या कोणी करती कीर्तन गायन आणि वादन कोणी भजनी नाचून स्वामी महिमा वर्णितो तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले पुण्यवान देखून नगरी बाळप्पा तोषले अंतरी पूर्व पुण्य तयाच्या पदरी जन्म सार्थक झाले बाळप्पा होऊन सेवे करी स्वहस्ते करील श्रीचा करी त्री मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावी जयाचा महिमा आघात जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मवरी इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिस्वत एकोदश अध्याय गोढ हा शिरस्तु शुभम भवतो अध्याय 12 श्री गणेशाय नमो नमः कराया जगदुद्वार हरावाया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे भक्तजन तारणार्थे अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपी प्रकट होतं त्याची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंदपोटी नचमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीज जवळी बाळप्पाचे मानसी तेव्हा चिता पडली ऐशी ऐशी गर्दीत आपण असे दर्शन कैसे होईल परिदर्शन घेतल्याविन आज करू नये भोजन बाळप्पाचे तन मन स्वामी चरणी लागले दर्शनाच्या उत्कटी चिंती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सानिध्य पातले आजानुभाव सुयास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरियले कंठ सददीत जाहला चरणी भाळ ठेविला सैनिक मीपणा विसरला परमतोषला मानसी गंगा मिल्ली सागरी जैसे तरंग जलभीतरी तैसे बाळप्पा त्या अवसरी स्वामी चरणी दृढ झाले मधुस्त्व भ्रमर जैसा कमल पुष्पन सोडी सहसा स्वामी चरणी बाळप्पा तैसा दृढ जळला स्वभावे येऊनिया भानावर तिसरी चरणाची सोडली मिठी ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र होटी गात सैसी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेम करून बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाबले धन्यता मानून मनी बाळप्पा निघाले तेथून परितयाचे श्रीचरण चित्त गुंतले अखंड त्या सवे एक जहागिरीदार ते होते बिराड्यावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतून जहागिरीद्वारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती विधला म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण मार्गी तयाशी वर्तमान विधित एक झाले या समयी श्री समर्थ अस्ति रूप मंदिरात राजन्योग वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय ऐसे ऐकून वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न म्हणती आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ती नोहाची मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्यप्रांती काळी उठून षट कर्माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य माद्यानी येता आदित्य जपानुष्ठान आठ पावे करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐसा प्रकार करून अक्कलकोटी राहिले चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी आपण व्हावे सेवेकरी इच्छा बाळप्पाच्या अंतरी सुंदराबाईचे ही करी आधिपत्य सर्व असे एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी अशी आपणही श्री सेवेसी करी जावे आनंदे बाळप्पा मनी आनंदला म्हणू सुदनी आज उगवला सद्गुरु सेवेचा लाभ झाला झाले सार्थक जन्माचे बहुत जन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या घरी व्यवस्थेचा होता पै मी प्रिय बहुस्वामीसी ऐसा अभिमान तियेसी गर्व करे इतरासी तुच्छ मानू लागले या कारणे आपसात भांडण होत सदोसदी स्वामी सेवेची तेथे अवस्था होत असे हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती अजून मोडून टाकले भांडण एक चित्त सर्व केले कोटुय असंता समर्थ पूजाधिक व्हाया यथार्था तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेवती समर्थांच्या येताचिती अरण्यात वस्ती करती परी तेथे ही पूजार्थी निमे करती बाळप्पा बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळप्पेच्या शरीरास व्याधी जळली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी बेंबीमधून या रक्त वाहत असे दिवस रात्र तये दुःखे विवळ होत मनी तसे कैसे करावे भोग भोगीला काही दिन गागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पासी यावे मरण विष दिले कानोतले आणून पडले आज बाहेर
स्वामी कृपेने आजवर गुप्त राहिले होते उदरी सद्गुरु सेवा त्यांच्या करी व्हावी लिखित विधीचे आजवरी बहुतापरी बाळप्पा करी चाकरी तयाचे अंतरी परी स्वामी मयन झाले प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवे कारणे हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थांची आपण सांगून बाळप्यासी शंकर पूजिनी वर्जावे तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करी बरी बाळप्याच्या चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी याची सत्य यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावीची पूजन तिये माझी लिहिले तेव्हा सर्व भीती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिले श्रीपाद भट्टजींनी समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणिले स्वामी पुढे भक्तजन ठेवती द्रव्यदिक आणून ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर त्यामुळे चोळप्याप्रती अल्प होई द्रव्यपाती बाळप्यामुळे म्हणती नुकसान होते आपले तेव्हा जामात शुश्वर उभयांता करीते विचार बाळप्यात आता दूर केले पाहिजे युक्तीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्यासी दारा पुत्र सोडून देशी आपण तेथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा स्वामीने मज द्यावा आज्ञा मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युती जावी आज्ञा होईल अशी श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांशी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया माझी इच्छा झाली बाळप्पा ऐसे ऐकूनी समर्थ हास्य मुख्य काय बोलती कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येत करीत असे तेव्हा निरंतर झाला ऐसा उपाय खुंटला मग तयाने पाहला कारभार चिठ्ठ्याच्या तयाने पुसले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण श्रीपाद भट्टे ऐकून कापट्य मनी आणिले म्हणे जावया आपणासी समर्थन देती आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभय त्यांनी टाकल्या चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेले भटजी म्हणे खिन्न झाला सर्व उपाय खुंटला महाराज आता बाळप्याला न सोडतील निश्चय स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्याची जडती होती कैसा दूर त्रयाप्रती करतील यती दयाळ जो केवळ दया घन भक्ता काज कल्पद्रुम विष्णू शंकर दोघे जण तयासी सदैव शरण इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा प्रेमळ परिस्वत्व द्वादशोध्याय गोड हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजाय पर्ण नमस्तु श्री स्वामी समर्थ अध्याय आपला आता 12वा समाप्त झालाय 13वा सुरू करूया। तर मित्रांनो आता आपण श्री स्वामी चरित्र अध्याय मधला 13वा अध्याय स्वामी चरित्र सारामृत मधला अध्याय 13वा ऐकूया। तर शालिनी भक्तिसागरवर कोणी नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः अध्याय 13वा शुक्ल पक्षीच्या शशिकर वाडे जैसा उत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी ध्यायी वाढले द्वादशोध्यायाचे अंतरी श्रीपाद भट बाळप्पा प्रति कपटयुक्तीने फसू पाती परी झाले व्यर्थची खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रीची पूर्ण कृपा मज होऊन तया बाळप्पा प्रिय असे जाहला वर्तले ऐसी वर्तमान बाळप्पा एकनिष्ठ धरून स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीत असे स्वयंपाकादिक करावयासा लज्जा वाटत असे त्यासे तया ते एके समयी काय बोलती समर्थ निर्लजाशी संदिग्ध गुरु ऐसे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन स्वामी विने दैवतन्य नसेची थोर या जगी सेवे कर्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तेने सेवे कर्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थीचे नाना प्रकार बोलून करी सर्वचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयीसी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पाती उठविले श्री ते धरुनी करी घेऊनी गेले बाहेरी पाहुनी ऐशी परी बाई अंतरी कोपली म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा आदिन माझे गेले श्रेष्ठपणा अपमान झाला तैपा सुन बाळप्याशी त्रास देते अहर्दिशी गाराने सांगता समर्थांशी बाई ते शब्द ताडती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमत ज्याच्या घरी येतील ते चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक तत्पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्याशी बहुत असे सांपत्र लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तिले कोण्या भक्त समर्थांशी आपुले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावे राणीची या मनात विचार येतात त्वरित
सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो हाये चोळप्याजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी. ये सत्वर म्हणे जावाजी चंद्रहार. राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयाशी. हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवतो तयाशी. तुम्ही मागून द्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्याची त्यावर सत्ता असे सर्वस्व. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिला चोळप्याने. बाळप्पा देती तरी घेईजे ऐसे पुसे चोळप्या कारणे जबाब दिला चोळप्याने. बाळप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्याचे ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्ट तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्याच्या करी जो होता आजरीवरी तो काढून त्यास दुरी करावे. राणी म्हणी तसे पाहिलेच होते. बाईच्या मनी साह्य झाली आता राणी. सुंदराबाईच्या गंगनी हर्ष तेव्हान समावे. चोळप्याने आजवरी केली समर्थांची चाकरी. धनप्राप्ती तयाभारी समर्थ कृपेने होत असे. असो एक अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्री जवळी. तयाची करुणिया झोळी समर्थ करी घेतले. अलख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तैसा वेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थ काय असे उने. तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एके कोणी 2 रुपये टाकते. आणून न लागता एक क्षण शबरावर कंती झाली. चोळी चोळप्या ते देऊन समर्थ बोलले काय वचा चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यस आनंद झाला तयाशी. परीन आले मानसी श्रीचरण अंतरले तयासी झाले. मास 2 पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामी जवळी पातले. त्यांनी उठवून चोळप्याशी आपण बसले. स्वामीपासी चोळप्याच्या मानसी दुःख फार झाले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलती. चोळप्या ते काही न देती. ने तरी घेती हिरावून चोळप्याशी दूर केले. बाईसी बरे बाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळप्पा सेवा करीतांती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावून दुष्टोदरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकूनी बाळप्याशी दुःख झाले. मानसी सोडून स्वामी चरणांशी म्हणती जावे येथून. ऐसा केला विचार जाहली असता रात्र. बाळप्पा गेले बिराडावर. खिन्न झाले मानसी आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथून. या करता दुसऱ्या दिनी समर्थाजवळी पातले. आपली आज्ञा घ्यावशी. बाळप्पा येतो समयाशी. अंतर्ज्ञान समर्थांशी तत्काळ विदित जाहले. तेव्हा एका सेवकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्याचे आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्प्याने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथून जावीन संवंतर आसुनी त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत एक वेळा दर्शन येत. हिशोब ठेवीत जपाचा काढूनी दिले. बाळप्प्याशी आनंद झाला. बाईशी गर्व भरेती कोणाशी मनीनाशी झाले. सुंदराबाईशी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करुणी दावती. जे कोणी दर्शन येती त्यास बाई द्रव्य मागत धन धान्य साठवीत. अशा प्रकारे करून बायेची कृती दरबारी विदित केली. थोरी थोरी बाईने राहावे दुरी. श्रीचरणांपासून परी राणीचे प्रीती बाईवर बहुवती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी. त्या अवसरी माधवराव बर्वेगार भारी. तयाशी हुकूम झाला सत्वरी. बाईसी दुरी करावे परी राणीस भिवून. तैसे न केले तयानी समर्थ दर्शनाशी. एके दिनी कारभारी बातले तयाशा बोलती. समर्थ कैसा करिता कारभार असे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदाराशी कैद करुनी बाईशे आणावे म्हणते. संवंतर आज्ञेप्रमाणे संवंतर बाईशी बांधी. फौजेदार बाई करी शोक फार घेत उर बडून. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलती. कारकिर्दाचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीची या सेवेकरता सरकारातून तत्वता पंच नेमून व्यवस्था केली असून नुप्रायाच्या मग सेवा करावयासी घेऊन गेले. बाळप्याशी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयाशी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्याचा जप होता पूर्ण. एक भक्तास सांगून करवले श्रीनी उद्यापन. हिशोब जपाचा घेतला. बाळप्याने चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळप्पा राहत. श्री पादुकाची पूजा करीत निराहार राहून जय जय झाली स्वामी भक्त. त्यात बाळप्पा श्रेष्ठ दयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळप्याचे चरित्र वर्णले. ऐसे सकलिता स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सर घेतले दृढ निश्चय आणि भक्ती. तैसी सद्गुरुचरणी आसक्ती तेने होत मोक्ष हाती. अन्य साधने व्यर्थाची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र. असे पूर्ण श्रोती होऊन सावधान श्रवणी आदर धरावा.
उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती सद्भावे जय नामस करती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्याय सुंदर कथा ऐका श्रोता देऊन चित्ता जेणे निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुया पाया विष्णू शंकर वदते. इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोड हा. इत श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय श्री स्वामी चरणपर्ण नमस्तु शुभम भवतु. अध्याय 13वा समाप्त. अध्याय आता आपण 14वा ऐकूया. स्वामी चरित्र सारामृत अध्याय मधला 14वा अध्याय. श्री गणेशाय नमो नमः. जय जयाजी करुणाघना जय जयाजी अगरशमना जय जयाजी परमपावन दीनबंधू जगद्गुरु. आपुल्या कृपे निश्चित त्रयोदश अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्र सारामृत. आता पुढे वदवावे आपल्या कथा वदवाया बुद्धी देई स्वामी राया. चरित्र ऐकून श्रोताया संतोष होऊ बहुसाळ कैसी करावी आपुली भक्ती. हे नेहमी मंदमती परी प्रश्न करिता श्रोती अल्पमती सांगत असे. प्रांतकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतर घ्यावी स्वामी शरण शुद्ध मन करुणी प्रांतकर्मे आटपुनी मग बैसावे आसनी भक्ती धरून स्वामी शरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसमे अर्पावी धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामीच्या षोडोपचारे पूजन करावे सदावे करावे धूप दीपार्थी अर्पण नमस्कार करावा जोडून या दोन्ही कर उभे राहावे समोर मुखे म्हणावा प्रार्थना स्तोत्र नाम मंत्र श्रेष्ठ पै अजानुभाऊ स्वास्य वदन काशाय वस्त्रे परिधान भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजरी मग करावी प्रार्थना. जय जयाजी अगहरणा परातपर्णा कैवल्य सदना ब्रह्मनंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडी दिशा वेदवंद्या जगतृण सुख धाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्री तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पैच तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवे आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चयी जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आधी मध्याग्र कोठे नसे पाहता असुनी निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांच्या ही तर्क चांसरे शास्त्रात ही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वई मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुख ही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीननाथा दासाकडे पावया आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मनी कृपा समुद्र या मीना आश्रय देई जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरोसन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करावे दुस्तर हा भव सागर याचे पावया पैलतीर तव त्राम तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती मुली नाना न भादूत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटे पै शांती मनी सदा वसो वृत्तायाभिमान नसो सदा समाधान वसे तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृत्ता विषयाची नसे वासना या मनाते सदा साधू संग मांग तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो पवपत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिता अंगी न यावे असत्यता सत्य विजयी सर्वता आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषीन त्वम ता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोषमयी होता जाणून उपोषण सोडावे तेने वाढेल बुद्धी सत्य सत्य हे त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करता ती स्वामी भक्ती श्री स्वामी समर्थ ऐसा षोडक्षारी मंत्र प्रीतीने जपावा ओ रात्री तेने स्वार्था पाविजे ब्राह्मण क्षत्रियादिक लागून मुख्य जप हा चवून स्त्रियांनीही निषदिनी जप याचा करावा प्रसंगी मानसपूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मंदमती परी असता शुद्ध चित्ती तैसे भक्ती श्रेष्ठ पायी आम्मोपायी स्वामी भक्त मिरवू नये लोकांत जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची दंबे षोडोपचारे पूजिता परिप्रिय नवेची समर्था भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते जय जयाजी आनंद कंदा जय जयाजी करुणा समुद्रा विष्णू शंकराची या छंदा कृपा करुणी पुरवावे इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमंत सदा ऐकूत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोड हा चिरस्तु शुभम भवतु. तर मित्रांनो इथे 14वा अध्याय आपला समाप्त झाला. तर मित्रांनो आता आपण स्वामी चरित्र सारामृत मधला 15वा अध्याय ऐकूया. श्री गणेशाय नमो नमः. नलगे करणे तीर्थठान
हठयोगादिक साधन, वेद अभ्यास, शस्त्र ज्ञान, मोक्ष साधन कारणे, अंतरी स्वामी भक्त जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्य वार्ता, तेही काही न उरेची, वर्तत असता संसारी, स्वामी पद आठवी, अंतरी तयाते या भवसागरी, निश्चय तारती समर्थ, सर्व कामना पूर्वन, अंती दावती सुरभवन, जे नर करती नामस्मरण ते मुक्त, याच देही मंगळ वेळे, ग्रामात राहते असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समजते, वेळा म्हणती तयासी, आपल्या भावी प्रख्याती, हे नसेची जयाच्या चित्ती, स्वच्छेने वर्तन करीती, काही न जाणती जनवार्ता, कोणासी भाषण न करती, कवनांचे गृहान जाती, दुष्टांतरे जन ताडती, तरी क्रोध नयची, शीतोक्षणाची भीती, नसेची ज्याची या चित्ती, सदा अरण्यात वसती, एकांत स्थळी समर्थ, सुख दुःख समान, सदा तृप्त असे मन, लोक वस्ती आणि वन दोन्ही जयासारखी, परमेश्वर रूप येते यांचे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती जन हस्ती, तया ते त्यावेळी मंगळ वेळात, बसपा तेली राहत, दारिद्र्य पिल्ला बहुत, दीन स्थिती तयाची, बसप्या व्यवसाय करी, पुरे न पडे त्या माझारी, 18 विश्व दारिद्र्य घरी, पोटा भाकरी मिळेना, तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात, तो देखील श्री समर्थ, दिगंबर यतिराज कंटकशय करून, तिये वर केले शयन, ऐसे नवल देखून, लोटांगण घालीत असे, अंतरी पटली खून, यती ईश्वराक्ष पूर्ण, म्हणून सुके शयन, कंटकशयवरी केले अष्टभाव दाटून, माता ठेवी श्री चरणी, म्हणे कृपा कटाक्षे करुणी, दासाकडे पाहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वात, हात जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे, सकल ब्रह्मांड नायिका, कृपाघना भक्त पालका, पाप ताप दैन्यहारका, विश्वपते जगद्गुरु, पाहून या प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषली येती, वरद हस्त ठेवती, तत्काळ मस्तकी तयाचे, बसप्याचे श्रीचरणी, मन जडिले तैपासून, राहू लागला निषदिनी, स्वामी सानिध्य आनंदे, जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात, ऐसे पाहून हसत कुटील जन तया ते, वेड्यांच्या नादी लागला, संसार याने सोडिला, घरदार विसरला, वेळा झाला निश्चय, मग बसांप्यांची कांता, ऐकून ऐशी वार्ता करीत असे आकांता, मने घर बुडाले, आधीच आम्ही निर्धन, परी मोल मजुरी करून करीत होतो उपजीवन, आता काय करावे, बसप्पा येता गृहासी, दुष्टांतरे बोले त्याशी, मने सोडिले संसारी, वेळ काय लागले, बरी बसंप्याचे चित्त, स्वामी चरणी आसक्त, जनापवादा न भीती, न सचाड कोणाची, ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान, ते होऊन सावधान, चित्त देऊन ऐकावे, एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात घोर, तम दाटले चित्त जडले, श्री चरणी भीती नसे काही मनी, 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठून चालले, पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत, प्रवशले घोर अरण्यात, क्रूर शापदे ओरडती, आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नानापरी, मार्ग न दिसे त्या माझारी, चरणी रुतती कंटक, बसी बसप्याच्या चिंती, न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देह मान नसेची, तो समर्थ केले नवल, प्रकट झाले असख्य व्याल, भूभाग व्यापिला, सकळ तेज अग्री समान, पादस्पर्श सर्पा झाला, बसप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला, सर्प समोर सोयीकडे, वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत तो दिसत, सर्पमय पाहून ऐशी परी भयभीत झाला, तरी तो तयाशी मधुर, तरी समर्थ काय बोल, भिवू नको या समयी, जितके पाहिजे तितके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदले, ऐसा बोलता समर्थ, बसप्या भय सोडून, त्वरित करी घेऊन, अंग बसरे टाकीत, एका सर्पावरी गुंडाळून, सर्पात्वरित सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त, तेज नष्ट झाले, तेथून या परतले, सत्वर ग्रामा माझे आले, बसप्या सहित बैसले, समर्थ एका देऊडी, तेथे आपले अंग वश्री, बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्पगुप्त जाहला, ऐसे नवल देखून चकित झाला, अंतकरणी माथा ठेवून, स्वामी चरण प्रेमाक्षु नैनिवादी, त्यासी बोलती, यतीश्वर घर जावे, वा सत्वर सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोषी, जय आनंदोनी मानसी, बसप्पा गेल्या गृहासी, वर्तमान सांगता कांतेसी, तेही अंतरी सुकावे, कृपा होता समर्थांची, वार्ता नवरेची दैन्याची, याविषयी ही बसप्प्याची गोष्ट, साक्ष से असो तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे, पाप ताप आणि दैन्य, ज्याचे दर्शन निरसोन जाय ते पद, रात्रंदिन प्रेमी विष्णू शंकर घ्याती, पुढे कथा सुंदर, स्वामी सुताचे चरित्र, मन करून या स्थिर सादर होऊन ऐकावे, श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा, समंत भाविक परिसोत, पंचोपदशाध्याय, गोड असे स्वामी चरणापर्ण नमस्तु, शिरष्टु शुभम भवतु, अध्याय 15वा समाप्त. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे अध्याय आवडले असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.